500 वर्षाच्या संघर्षानंतर रामलल्ला आपल्या मंदिरात विराजमान होतील. प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार आहे. देशभरातील लाखो करसेवकांनी राम मंदिर त्याच जागेवर व्हावे म्हणून संघर्ष केला. अगदी बाबरी देखील पाडली. 1992 साली अयोध्येमध्ये बाबरी पाडण्यात आली. या निमित्ताने करसेवक अमोद अग्निहोत्री यांच्या संदर्भातली ही माहिती आपण पाहतोय. अमोद अग्निहोत्री यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य दायगुडे यांनी. पाहूया. उद्या जी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यामागचा संघर्ष मोठा आहे आणि हा संघर्ष आहे देशातील कारसेवकांचा. आपल्यासोबत अमोद अग्निहोत्री नावाचे कारसेवक आहेत. ज्यावेळेस तुम्ही 1990 ते 92 दरम्यान हे सगळं चालू होतं त्यावेळेस ज्यावेळेस तो बाबरीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेस तुम्ही तिथं उपस्थित होतो ना. 92 साली ज्या वेळेला 6 डिसेंबरला कारसेवा झाली त्यावेळेला माझं नशीब चांगलं होतं की मी त्यावेळेला फक्त 17 वर्षांचा होतो. 17व्या वर्षी मला कारसेवेला 92ला माझ्या आईवडिलांनी पाठवलं. एवढंच नाही तर माझे मोठे बंधू अतुल अग्निहोत्री हे सुद्धा आले होते. ते तर 90च्या कारसेवेलाही होते आणि 92च्या कारसेवेला होते. 90ची कारसेवा खूप भयानक झाली होती. इतकी भयानक झाली होती प्रत्येक कारसेवकाला मारहाण झालेली होती. त्यांना खूप त्रास झाला होता. मैलोनमिल चालावं लागत होतं. पण या सगळ्या गडबडीनंतर ते सरकार कोलमडलं. कल्याण सिंगांचं सरकार आलं. मग त्याच्यानंतर 92ची कारसेवा झाली. 92च्या कारसेवेला सुद्धा आम्ही सगळे एकत्र गेलो. मी त्यावेळेला माझं संघाचं कार्यक्षेत्र होतं गणेशपेठ, नानापेठ, भवानीपेठ. तिथे आम्ही 46 जण कारसेवेला गेलेलो होतो. साधारणतः 1 डिसेंबरला आम्ही पुण्यातून निघालो रेल्वेने. सगळं स्टेशन हे सगळं संगमय किंवा राममय झालेलं होतं. साधारणतः 3 डिसेंबरला दुपारी आम्ही अयोध्येमध्ये पोहोचलो. गेल्या गेल्या पहिल्यांदा काय केलं तर रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि तेव्हा सांगितलं एकदा एक ना एक दिवस हात तोडायचा. काही मनात पक्कं नव्हतं तोडायचं का तोडायचं नाही, पण ती जी एक भावना असते की नाही हे तोडायचं, हा आपल्या गुलामगिरीचं प्रतीक आहे, हे तोडलं गेलंच पाहिजे. मग सगळं झालं. अजिंक्य दायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.